नमस्कार. ज्येष्ठानंदाची पंचसूत्री असं थोडासा डोक्यामध्ये विचार आला आणि याच्यावर म्हणजे व्याख्यान वगैरे असं नाही, भाषण म्हणून नाही, पण त्याच्यामुळे जे काही मनात विचार आले ते शेअरिंग करूया, हा आत्ताचा माझा उद्देश आहे. आता ज्येष्ठानंद म्हणजे ज्येष्ठानंद म्हणण्यापेक्षा नुसता आनंद असं म्हणूया आपण. तर आनंद हा शब्द उच्चारला ना, तर मला मला एक किस्सा आठवतो बरं का. एक किस्सा आठवला मला. हे आनंदाचा शोध आणि आनंद हा कुठे आहे, कसा मिळवायचा. एक किस्सा असा आहे की एक फिलॉसॉफर म्हणजे तत्त्वज्ञ आणि एक थिओलॉजियन म्हणजे धर्मशास्त्रज्ञ यांची समोरासमोर एकदा रस्त्यामध्ये भेट झाली. आता फिलॉसॉफर, तत्त्वज्ञ, हायफाय, उच्च शिक्षित, त्याने या धर्मशास्त्रज्ञ थिओलॉजियनकडे जरा कुत्सितपणे पाहिलं आणि निघाले पुढे. म्हणे, काय हो असं काय बघताय आमच्याकडे? म्हणे, काय आहे तुम्ही धर्मशास्त्रज्ञ, तुमचं शास्त्र धर्मशास्त्र आहे का, शास्त्र आहे का? का हो, काय झालं? अहो, ते शास्त्र म्हणजे काय माहिती का, ते एक असं एक शोधाचा प्रकार आहे. कसला तुम्हाला सांगतो कसा आहे ते. तर तुमचं धर्मशास्त्र म्हणजे इट इज द सर्च फॉर ए ब्लॅक कॅट इन अ डार्क रूम बाय ए ब्लाइंड मॅन वेन द कॅट इज नॉट देअर. म्हणजे तुमचा शोध जो आहे काळ्या मांजराचा आंधळ्या माणसाकडून अंधाऱ्या खोलीमध्ये आणि मांजर तिथे नाही, असा तुमचा शोध आहे. तो हसला. तो म्हणे, अहो फिलॉसॉफर साहेब, काय फार फरक नाही तुमच्या आमच्यात, थोडं तुमचं वेगळं आहे एवढं. मग कसं काय? तुमचं असंच आहे म्हणे, फिलॉसॉफी इट इज द सर्च फॉर ए ब्लॅक कॅट इन अ डार्क रूम बाय अ ब्लाइंड मॅन वेन द कॅट इज नॉट देअर. पण थोडा फरक आहे. काय? यू विल प्रूव्ह दॅट यू हॅव फाउंड इट. तुम्ही जाहीर कराल छान. ते आनंदाचं असं आहे माहिती आहे का, सर्च फॉर ए ब्लॅक कॅट इन अ डार्क रूम बाय ए ब्लाइंड मॅन वेन द कॅट इज नॉट देअर. तसा आपला शोध आनंदाचा आयुष्यभर चालू असतो. जिथे नाहीच आहे ते शोधण्याचा प्रयत्न, हे हे ज्येष्ठानंदाच्या मागे, आनंदाच्या मागे धावण्याचा प्रकार आहे हा सगळा. प्रश्न उठतो की बालकवींनी म्हणू देत, आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे वरती खाली मोद बरे. पण हा कुठे हो आनंद, कुठे आहे आनंद? आणि मग शेवटी समर्थ म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुरती शोधणी पाहे. म्हणजे हे नाहीच हो. आनंदाच्याबद्दल एक फार छान वाक्य इंग्रजीमध्ये बघा, मॅन इज अनहॅपी ओनली ऑन 2 ऑकेजन्स इन लाईफ. Once when he does not get the thing he wants, and second when he gets it. म्हणजे माणसाचा आयुष्याचा आनंद असा आहे, तो फक्त 2 वेळेला अनहॅपी असतो आयुष्यामध्ये. एकदा एखादी गोष्ट जी हवी ती मिळत नाही म्हणून, आणि दुसऱ्यांदा मिळाल्यानंतर हे लहान मुलासारखं आहे हो. मला हे हवं म्हणून पोरगं रडतं, दिल्यानंतर शांत बसण्याऐवजी आता हे नाही ते हवं. असं आनंदाचा शोध आपला आयुष्यभर चालू आहे. आणि हा आनंद कुठे आणि कसा, ज्याच्यामध्ये मला एक कविता आठवली बरं का आनंदाबद्दल. कुठे गेला हो सगळा आनंद? आणि परमेश्वरानं माणसाला आनंद दिलाच नाही का? दिला हो. एक कविता आहे बरं का, वर्ड्सवरची कविता आहे. त्यानं असं म्हटलं आहे, वर्ड्सवरनं कवी म्हणतो की मी एकदा असा उद्विग्न मनस्थितीमध्ये निसर्ग सान्निध्यात झाडाखाली जाऊन बसलो होतो आणि माझं एका बाजूला लक्ष गेलं. पाहिलं तिथे काय, पशु इतके छान जनावरं आनंदानं चरत होते, आनंदानं इकडे तिकडे धावत होते, त्यांचे छोटे छोटे पिल्लं. सगळीकडे त्यांच्या जगामध्ये आनंदी आनंदगडे अशी अवस्था होती. दुसऱ्या बाजूला पाहिलं कवीनं, तर त्याला असं दिसलं की या ठिकाणी पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, खूप छान गात आहेत, नाचत आहेत, खूप छान पक्षी आनंदानं विहार करत आहेत. त्याच्यामध्ये असं काही पक्षी नाही आहे
की जो एका कोपऱ्यात बसला, नाही मला आता नाही उड्या मारायच्या, नाही मला गायचं, माझा मूड नाही आहे. नाही हो, सगळीकडे आनंद भरलेला आहे. तिसऱ्या बाजूला पाहिलं तर झाडावरची फुलं पानं इतकी छान डोलत होती, आनंदानं डोलत होती. आणि मग कवीनं असा विचार केला, हे काय हे जगामध्ये सगळीकडे आनंद भरलेला आहे, परमेश्वरानं आनंद दिला आहे, आणि माणसाच्या जगामध्ये आपण बघितलं तर काय, माणसाच्या जगात डोकाला असं कोणालाही विचारा, काय कसं काय, बरं आहे हो, तुमची मजा आहे. कोणीच नाही हो, मी मजेत आहे असं म्हणणारा. सदैव प्रत्येकजण आपला दुःखी, टेन्शन. आणि मग कवी असं म्हणतो की भाई काय परमेश्वरानं केलं, माणसाच्या जगात आनंद दिला नाही, इतर सगळ्या जगात दिला आहे. तसं नाही आहे. कवीनं उत्तर दिलं आहे की माणसालाही परमेश्वरानं आनंद दिला, पण माणसानंच तो घालवलेला आहे. आणि म्हणून कवीनं शेवटी असं म्हटलं, व्हॉट मॅन हॅज मेड ऑफ ए मॅन, नरेच केला किती हीन नर. असं आनंदाचं सगळं गणित बिघडलेलं आहे, असा हा ज्येष्ठानंद बिघडलेला आहे. आणि मग तो मिळवायचा कसा आणि कुठे. परमेश्वर मोठा चलाक आहे हो, तो निर्माताच आपला बाप म्हणायचं ना, तो बाप माणूस. त्यानं काय गंमत केली माहिती का, परमेश्वराने एक दिवशी असा विचार केला की मी हे सगळं जग निर्माण केलं, छान सृष्टी निर्माण केली, मला आता याच्याहून सर्वश्रेष्ठ अशी निर्मिती करायची आहे. मग काय निर्माण करू, खूप प्राणी पक्षी वेगवेगळ्या गोष्टी निर्माण केल्या. मग म्हणे आता मी नवीन निर्मिती करतो, मला माणूस निर्माण करायचा. परमेश्वरानं माणूस निर्माण केला. आणि मग असं ठरवलं की हा माणूस निर्माण करून समोर ठेवला. आणि मग परमेश्वराने विचार केला की ह्या माणसाला मी आता सर्वश्रेष्ठ करणार, याला सगळ्या देणग्या देतो मी आता, गिफ्ट्स ऑफ गॉड. त्याच्याकडे एक ग्लास होता, देणग्यांचा ग्लास होता परमेश्वराकडे. त्या ग्लासमध्ये वेगवेगळ्या देणग्या होत्या. त्यानं तो ग्लास उचलला आणि एक एक करून देणगी परमेश्वर ह्या माणसाच्यावर ओतायला सुरुवात केली. पहिली देणगी ओतली, ब्युटी, सौंदर्य, माणूस सुंदर झाला. दुसरी देणगी ओतली, स्ट्रेंथ, ताकद, माणूस शक्तिमान झाला. तिसरी देणगी ओतली, विस्डम, शहाणपण, माणूस शहाणा झाला, बुद्धिमान झाला. असं एक एक देणग्या दिल्यानंतर शेवटची एक देणगी राहिली तर तळाशी बघा ग्लासच्या. तेव्हा परमेश्वरानं विचार केला, नको, हेही जर मी ह्याला देऊन टाकलं तर हा सगळा देणग्यांच्याच मागे पळेल, हे माझं माझं मीच म्हणत बसेल, मला विसरून जाईल ना निर्मात्याला. मग परमेश्वरानं काय केलं, ती देणगी शेवटी तळात तशीच ठेवली. त्याच्याऐवजी दुसरी देणगी दिली. दुसरी कोणती दिली माहिती आहे, ती दिली रिपायनिंग रेस्टलेसनेस, सदैव बेचैनी. कशातच स्वास्थ्य नाही, शांतता नाही, बेचैन, हे हवं ते हवं आणि मला अजून हवं, ही जी आहे. जसं अण्णा हजारे म्हणतात की मला माझं हवं, माझं ते माझं आणि तुझं ते पण माझं, सगळंच हवं, ही बेचैनी दिली. त्याच्याऐवजी जी होती ती मनशांती, ती माणसाला दिली नाही. याचं कारण एक असं की परमेश्वरानं असं विचार केला की केव्हा तरी हाला जेव्हा ही बेचैनी त्रास देईल तेव्हा तो मनशांती करता माझ्याकडे येईल, ही पुली म्हणून येईल. हे सगळं आयुष्याचं गणित आनंदाचं असं आहे मित्र. मग आता ह्याला उपाय काय आहे, आपण शेवटी परमेश्वराला शरण जायचं आणि त्यातूनच आपण हा आनंद मिळवायचा. तर त्याच्यासाठी मी अशा माझ्या मनामध्ये डोक्यात 5 गोष्टी येतात, पंचसूत्री ज्याला मी म्हटलेलं आहे. ह्या 5 गोष्टींनी पाया मनाचा भक्कम केला ना तर आनंद आपल्याजवळच आहे, तो आपल्याला सापडेल आणि मग आनंदाच्या मागे धावावं लागणार नाही. ह्या पंचसूत्री म्हणजे पहिली गोष्ट अशी आहे, पहिलं सूत्र असं आहे ज्याला मी ॲक्सेप्टन्स असं म्हणतो, स्वीकार करणे, स्वीकारा. काय माहिती का, आपण का आनंदी नसतो माहिती का, आपण स्वीकारतच नाही आहे. आपण जे मिळालं आहे त्याच्याबद्दल स्वीकारण्याऐवजी हे नाही मला ते हवं असं म्हणून दुःखी होतो. ज्याला ॲक्सेप्टन्स म्हणतात, माझा रंग काळा आहे,
मी दुःखी व्हायचं नाही त्याच्यावर हो, आहे ते स्वीकारायचं ना. पण माझा काळा आहे रंग, पण माझ्यापेक्षाही इतरांचं काही काळं आहे, माझं बरं आहे, असा थोडासा विचार केला पाहिजे. ज्याला ॲक्सेप्ट, आणि ॲक्सेप्टन्सची आणखी एक गोष्ट आहे बघा. ॲक्सेप्टन्स म्हणजे मला जे मिळालं ते मी स्वीकारलं पाहिजे आनंदानं, आणि दुसऱ्याला जे मिळालं आहे तेही मी स्वीकारलं पाहिजे आनंदानं. नाहीतर ते एक विकृत आनंदाचा प्रकार आहे बघा, विकृत आनंदाचा. त्याची एक गंमत सांगतो तुम्हाला. विकृत आनंद कसा आहे, आमचे शेजारी रामभाऊ आहेत ना, ते एक दिवशी फार आनंदानं गाणं गुणगुणत रस्त्यानं जात होते, खुशीनं हो अगदी. चेहरा असा छान फुललेला, आनंदानं गाणं गुणगुणत चाललं. मी म्हणलो, अरे काय रामभाऊ इतके आनंदी, काय विशेष काय? हो म्हणे, विशेषच आहे. काय विशेष? हो काय झालं म्हणे, आमचे शेजारी शामराव आहेत ना, त्यांना म्हणे लॉटरीचं तिकीट मिळालं हो. अरे वा, मग लॉटरीचं तिकीट त्यांना मिळालं असेल तर चांगली गोष्ट आहे ना, आनंद आहे, आणि तुम्ही त्याचा आनंद मानताय, हे खूप छान आहे. तसं नाही हो, माझा आनंद वेगळा आहे. काय काय आहे तुमचा आनंद? मग काय माहिती का, त्यांचं लॉटरीचं तिकीटच हरवलं आहे, सापडतच नाही आहे. हा आनंद आहे हो. अशा विकृत आनंदाच्या मागे नाही. पण त्यांना मिळालं तेही छान, मला मिळालं तेही छान, असा जो स्वीकारण्याची वृत्ती ठेवली आपली आयुष्यामध्ये, तर आनंद दूर नाही. जर मला मिळालेली गोष्ट मी स्वीकारली तर दुसऱ्या आनंदाच्या मागे पळायची, धावायची मला आवश्यकता राहत नाही. हे पहिलं सूत्र आहे आनंदाचं. पहिलं सूत्र आहे, चित्ती असो द्यावे समाधान, असं जे म्हटलेलं आहे, ते पहिलं सूत्र असं आहे की मला जे मिळालं आहे त्याच्यामध्ये आय एम हॅपी विथ व्हॉट एव्हर आय हॅव गॉट. जसं मी म्हटलं ना, नाहीतर कसं होतं, माणूस माझं सोडून, हातचं सोडून पैशाच्या मागे लागणं, म्हणजे आपल्या हातचा असलेला आनंद हा सोडून देणं. असं सूत्र बिघडलं की गणित बिघडतं, आणि आनंदाचं गणित बिघडतं. दुसरी जी गोष्ट आहे ना, आणि विशेषतः ज्येष्ठ काळामध्ये ना, हे ज्येष्ठानंदासाठी स्वीकारणं खूप खूप आवश्यक आहे. काय होतं, छानपैकी मोठ्या पदावर काम केलेला माणूस आणि अधिकार गाजवलेला, भरपूर पैसा कमावलेला, निवृत्त झाला की घरात बसतो. आता काय माहिती का, आता ते केबिन नाही, तो पगार नाही, ते शिपाई नाही, ते नोकर चाकर नाही. अशा वेळेला दुःख दुःख आणि दुःखच आहे. पण आता असं आहे की हे आयुष्य आहे, धिस इज लाईफ, धिस इज लाईफ. वय वाढणार आहे, निवृत्त होणार आहे, सत्ता जाणार आहे, संपत्ती कमी होणार आहे, आणि ते गेल्यानंतर आपला आनंद जाऊ द्यायचा नाही. हे गेलं तरी मी आनंदी राहीन, हे स्वीकारलं पाहिजे. दुसरं जे सूत्र आहे ना मित्र, ते खूप खूप महत्त्वाचं आहे. ते आहे सॅटिस्फॅक्शन, समाधान. मगाशी म्हटलं मी, चित्ती असो द्यावे समाधान, या सूत्रात. पण हे समाधान आहे ना, कुठे समाधान, असा जर विचार केला तर ते समाधानाच्या मागे एक एक छान कविता इंग्रजीमध्ये पुन्हा मला आठवली. सिंग माय सोल दाय सॉंग्स ऑफ जॉय. आपल्या आनंदाची गाणी, समाधानाची गाणी कशी गावीत? सच ॲज अ हॅपी बर्ड दॅट सिंग्स इन स्प्रिंग. पक्षासारख्या आनंदाची गाणी गावेत. आणि त्यानं एक खूप मोठं सूत्र दिलेलं आहे कवीनं, की नेव्हर कम्पेअर युअर सेल्फ विथ द रिचर. रिच मॅन ऑलवेज रिमेन पुअर. श्रीमंत माणसं सदैव गरीब राहतात. कारण काय? ते आणखी श्रीमंत लोकांकडे पाहतात. एक साधं एक गणित आहे बघा. रस्त्यानं चालणारा माणूस हा पायी चालणारा असेल तर तो म्हणतो, काय हे, तो सायकलवाला पहा सायकलवर जातो आहे, मला पायी चालावं लागतं आहे. पण त्यानं जर आणखी खालच्या माणसाकडे पाहिलं की त्याला चालताही येत नाही, माझ्या पायात चप्पल तरी आहे, त्याच्या नाही, तर त्याला बरं वाटेल, समाधान वाटेल. सायकलवरच्या माणसानं गाडीवाल्याकडे न पाहता खाली पायी चालणाऱ्याकडे पाहावं, आणि गाडीवाल्यानं खालच्या सायकलवाल्याकडे पाहावं, आणि मी बरा आहे याच्यात आनंद मानला पाहिजे. याला म्हणतात
आनंदी तुलना, हॅपी कम्पॅरिझन ऑफ लाईफ, आणि ह्याच्यात समाधान आहे, हे सॅटिस्फॅक्शन आहे, आणि या समाधानामध्ये आनंद आहे. नाही तर काय माहिती आहे का, आणखी हवं, आणखी हवं, आणखी हवं. एक गंमत सांगतो, मी नोकरीला लागलो. आता नोकरीला लागलेला किती 60 वर्ष, 55-60 वर्ष झाले. त्यावेळेला मी नोकरीला लागलो कॉलेजमध्ये. पगार माझा होता ₹487, आणि आम्ही पत्रकावर सही करताना माझा मित्र आणि मी, आम्ही बघायचो पगारपत्रका. आमच्यावरचे सिनियर प्राध्यापक होते, त्यांचा पगार 600-700 वगैरे असा जास्त. आणि मग आम्ही विचार करायचो, काय आपलं 400 आहे, त्याचं बघ 700 आहे, तेवढा तरी पाहिजे. 700 मिळायला लागला. मग असं वाटलं नाही 700 काय होतो, निदान 1000-1500 तो मिळायला लागला. मग आणखी हवा 5000 पाहिजे, 10,000 पाहिजे, तोही मिळायला लागला. पण समाधान नाही. म्हणून समाधानानं राहणं म्हणजे आनंदात राहणं, आणि यासाठी समाधानी तुलना करत राहावी, हे मनाला शिकवावं, हे दुसरं सूत्र आहे. आता तिसरं जे फार सुंदर सूत्र आहे बघा, तिसरं सूत्र जे आहे ना, ते आहे कॉम्प्रोमाइज. तडजोड केली पाहिजे, तडजोड केली पाहिजे, कॉम्प्रोमाइज केली पाहिजे. घराघरामध्ये सगळीकडेच दिसेल तुम्हाला सासू सुनेचं भांडण होतं. का नाही पटत हो? पटत नाही, कारण सासूबाई तडजोड करायला तयार नाहीत सुनेशी, आणि सूनबाई आपल्या नवीन घराशी तडजोड करायला तयार नाहीत. नाही पटत. मग तडजोड करायला शिकलं पाहिजे. तडजोडीचं एक फार सुंदर उदाहरण सांगतो तुम्हाला. हे तडजोड करायची असेल ना, तर गोड बोललं पाहिजे, गोड बोललं पाहिजे, प्रशंसा लोकांची केली पाहिजे. दुपारी 4 वाजता सासूबाई टेबलवर येऊन बसतात, चहाची वेळ झालेली आहे. सूनबाई रागारागानं नेहमीप्रमाणे एक फुटकं मळकट कप अर्धा भरलेला चहा आदळून त्यांच्यासमोर ठेवतात, आणि घ्या. आता सासूबाई एक दिवस असं विचार करतं की थोडंसं आपण बदललं पाहिजे, तडजोड करायला पाहिजे, एक सासून अशी वागते ना. मग एक दिवशी त्यांनी काय केलं, चहा आणून ठेवला, उचलला, घोटभर घेतला, आणि हात मारले. सुनबाई का नाही, आज जरा एक विषयी गोष्ट आहे ग. काय आता? सुनबाई वैतागली ना. नाही नाही, चहा खूप छान झाला आहे हो, आजचा चहा फक्कड झाला आहे. दुसऱ्या दिवशी एकदम नवीन कोरा पूर्ण भरलेला कप समोर येतो की नाही बघा. तडजोडीचं सूत्र हे चांगल्या बोलण्यातून जातं. असं कॉम्प्रोमाइज आयुष्यात केलं पाहिजे, हे तिसरं सूत्र आहे. चौथं जे सूत्र आहे ना, चौथं सूत्र हे म्हणजे ओबिडियन्स, ओबे गॉड. परमेश्वर नाही, देव आहे की नाही, श्रीराम लागू म्हणू देत, परमेश्वराला रिटायर करा, अनेक लोक म्हणू देत देवाचं अस्तित्व नाकारतो, वगैरे 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 सगळं जाऊ दे. मी नेहमी असं म्हणतो, देव वगैरे बाजूला ठेवा संकल्पना, पण कुठेतरी निष्ठा ठेवली पाहिजे. या चराचर सृष्टीच्या मागे, या चमत्काराच्या मागे कुठली तरी शक्ती आहे, आणि आपण त्याच्यापुढे नगण्य आहोत. कोट्यावधी वर्षाचं आयुष्य असलेल्या या सृष्टीच्या पुढे आपलं 70-80 वर्षाचं आयुष्य म्हणजे एक सेकंद पण नाही एकूण जगाचा. आणि मग आपण इथे नतमस्तक व्हायला पाहिजे. मग हे झालं तर माझा अहम, मी पण आजकाल प्रश्न कसा आहे माहिती का, माणूस दुःखी आहे कारण त्याचा इगो बिघडलेला आहे. इगो म्हणजे काय माहिती का, इगो म्हणजे आपण डॉक्टरकडे तपासायला जातो, ते इगो बिघडला आहे म्हणजे ECG बिघडलेला आहे. ECG बिघडलेला आहे म्हणतो, इगो नाही, ECG बिघडलेला आहे. आता ECG बिघडला म्हणजे काय, तर तो ECG मेडिकलचं नाही, ते ECG ते 3 गोष्टी आहेत. एक इगो आहे, दुसरं कॉम्प्लेक्सेस आहे, आणि तिसरं ग्रीव्हन्सेस आहे. इगो आहे म्हणजे माणूस अहंकारी आहे. मी आय गेव अ टी पार्टी, आय इन्व्हायटेड पर्सन 3, मायसेल्फ अँड मी, तसं मी आणि मी. दुसरं कॉम्प्लेक्सेस, सदैव लोक काय म्हणतील ही चिंता, आणि मीच श्रेष्ठ आहे ही अहम एकपणा, म्हणजे न्यूनगंड आणि आणखी सुपिरियॉरिटी गंड, हे सगळे याच्यामुळे माणूस दुःखी राहतो. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे कॉम्प्लेक्सेस, सदैव तक्रार, किरकिर, समाधान नाही. तर हा इगो नीट करण्यासाठी
माणसानं कुठेतरी नतमस्तक झालं पाहिजे. ह्या परमेश्वरी शक्तीपुढे नतमस्तक झालं पाहिजे. आणि याला म्हणतात मी याला ओबिडियन्स, ओबे गॉड. आणि मग आपण ज्याला सामान्य माणूस म्हणतो तसे राहू शकतो. आणि शेवटचं जे सूत्र आहे 5वं, ते म्हणजे पेशन्स. पेशन्स म्हणजे संयम. नाही हो आपल्याकडे संयम. आईनं पोराला हाक मारली, ये रे जेवायला, एकदा हाक मारली येत नाही, 5 मिनिटांना परत हवे, अरे ये ना, जोरात आवाज. ती पहिला प्रेमळ, दुसरा जोरात, तिसरा आणखी रागाने, ये ना गाढवा. हळूहळू पेशन्स संपतो आपला. आपण पेशन्स शिकायचं असेल ना तर 2 गोष्टी करा. एक तर बुद्धिबळ खेळा, नाही तर पुण्यामध्ये गाडी चालवा, माणूस पेशंट होतो. पण संयम ठेवला तर आपला राग येत नाही. आणि ज्याला राग आला ना, क्रोधात विनश्यती. क्रोधात विनश्यती म्हणजे माणूस संपतो, आनंदही संपतो. म्हणून संयम ठेवला पाहिजे. ही जी पंचसूत्री आपण सांभाळली तर आनंद दूर नाही मित्र हो. ही श्री ज्येष्ठानंदाची पंचसूत्री. धन्यवाद. सुंदर एकदम. मी हे का ठेवलं हे मला टायमिंग पण दिसत होतं ना. हां बरोबर आहे. मग त्या टायमिंगप्रमाणे